पर संभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है, द्विजराज है, द्विजराज है। Today's day is special as we are celebrating Shiv Jayanti. Chhatrapati Shivaji Maharaj was a legendary figure in Indian history. He was a visionary leader, a skilled warrior and a strong advocate of people's rights. Looking forward to his morals and following them is the best we can do to pay him a tribute today. शिवनेरीच्याकडे कपारी नाद तोफांचा गुंजला, तो जिजाऊच्या पोटी राजा शिव छत्रपती जन्मला. शक्ती आणि युक्तीने हरवले या शत्रूला, दुःख सोसले खूप मात्र सुखी ठेवले रयतेला. तुमचे पाव लाभले या मावळ मातीला, महाराष्ट्रात जन्मलो याचा अभिमान आहे आम्हाला. तुमची पुण्य आई नेहमी असू दे पाठीशी, एवढीच इच्छा विधात्याला. वाकून मुजरा करतो माझ्या शिव छत्रपती राजाला, शिव छत्रपती राजाला. छत्रपती शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला. या वर्षी 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या भारतात छत्रपतींची 394वी जयंती मोठ्या थाटात साजरी करणार आहे. हे औचित्य साधून मी आदरणीय प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. रक्षतो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा हृदय स्मरणीय सर्वदा माता पिता सदा शिवभूपतो. दावाद्रमदंड पर चीता मृगचुंड पर भूषण विद्युत पर जैसे बुधराज है. पर कन्याजिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. शिव
प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शासनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण गाली येसेने दरीपारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशाहची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मांडली हार. इतक्यात अचानक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. सुभानअल्लाह सुभानअल्लाह कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचं घोडदळ पायदळ. फौजा फाटता लई बकळ, अंगी दातीच बळ. पाहणारा कापीच चळ. वाटेत भेटील त्याला चिडीत, ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणारे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. डिड यू सी द साइज ऑफ खान्स आर्मी? Yes, the mountains are राजाची सेना मोठबर. खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर. चिंतेत पंत सरदार. राजा आपला जीव मोलाचा आहे. काही दिवसांसाठी आपण अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, पण भ्याडपणे पळून जाऊन मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची. त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करेल काही कल्पना युक्तीची, हजी जी जी. करेल काही कल्पना युक्तीची, हजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती माला, शिवबाच्या संगती माला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. कार हाक मारी तो हसरी, कार हाक मारी तो हसरी. रोकून नजर गहिरी, जिरा जिरर जी जी जी, जिरा जिरर जी 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 जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाभिमान मान्याला, खानाभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्याने केला, कट्यारीचा वार त्याने केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान वाढला. इतक्यात महाराजांनी पोटामंदी बिचवाड केलेला, पोटामंदी बिचवाड केलेला. वाघनखांचा मारा केला, वाघनखांचा मारा केला. टराटरा फाडलं पोटाला, टराटरा फाडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोतळा बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी 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 जी. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पावन केला कृष्णाचा घाट, पावन केला कृष्णाचा घाट. लावली गुलामगिरीची वाट, लावली गुलामगिरीची वाट. मराठी शाहीचा बांधला थाट जी जी जी, मराठी शाहीचा बांधला थाट जी 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 जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे असे असाधारण व्यक्तिमत्व जे पुन्हा कधीच जन्मास येणार नाही आणि तसे कोणी होणार सुद्धा नाही. छत्रपती शिवाजीराजे हे केवळ राजच नव्हते, तर तमाम रयतेचे मायबाप होते. आया बहिणींचे रक्षण करते होते, अन्यायाचे कर्तनकाळ होते, शेतकऱ्यांचे बळीराजा होते. अशा या जाणत्या राजास मानाचा मुजरा या सादरीकरणात देव देश आणि धर्मासाठी तळहातावर प्राण घेऊन लढणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाची मायभूमी हा आहे माझा महाराष्ट्र. ज्या मातेत स्वराज्याचं भगवं वादळ गोंगावलं हा आहे माझा महाराष्ट्र.
त्या सह्याद्रीच्या कडेकपारीत तर काळे फोडणाऱ्या त्या नरसिंहाची कर्मभूमी हा आहे माझा महाराष्ट्र आणि अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान जपणाऱ्याची जन्मभूमी हा आहे माझा महाराष्ट्र की ज्यांचं नाव जरी घेतलं तरी नसा नसात जगदंब जगदंब हे स्वर घुमू लागतात असा यशवंत कीर्तिवंत वर्धवंत सामर्थ्यवंत पुण्यवंत नीतिवंत थोर मनाचा राजा म्हणजे माझा तुमचा अहोअवघा रयतेचा छत्रपती शिवाजी राजा हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ज्याने पूर्ण केली असा माझा राजा विजयसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने अखंड हिंदुस्थान हलवून गेला वाघनख्याने अफजल खान पाडून गेला हजारो सैतानांना घेऊन हजारो मावळ्याने घेऊन सैतानांना नजून गेला अहो स्वर्गात गेल्यावर ज्यांना देवाने झुकून मुजरा केला असा मर्द शिवबाब होऊन गेला असा मर्द शिवबा होऊन गेला चंद्रांचा आदर्श मनात ठेवून दादोजी कोंडदेव यांच्याकडून शौर्याचे धडे घेऊन आपल्या लहान सहान मावळ्यासोबत जेव्हा शिवबा शत्रूचा नायनाट करण्यास निघाला तेव्हा त्यांच्या तोंडात हर हर महादेव हा नाद घुमला. शत्रूचा नायनाट करून मुघलशाही निजामशाही आदिलशाही यांना संपवून आमचा राजा शिवछत्रपती झाला. आमचा राजा शिवछत्रपती झाला.
करण्यापूर्वी तुम्हाला शपथ घ्यावी लागेल. सप्त स्वर्गात निवास करणाऱ्या देवतांनो ऐका. सप्त पाताळात भ्रमण करणाऱ्या अशुभांनो याद राखा. मी शिवाजी आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ नरपशूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे. मी भूपती, ही भूमी माझी पत्नी आणि रयत माझी लेकरे, म्हणून मी रयतेचा पित्याच्या मायेने प्रतिपाळ करेन. माझे शासन हे निपक्षपाती आणि विनयशील असे. स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. मी मजवर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही, किंबहुना आईच्या मायेने मी मातृमुखी सत्तेचा निर्वाह करेन. प्रजापती अश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. पार्वते पते हर हर. Children, I am 100% sure you might have read the stories of the Chhatrapati Shivaji Maharaj. Yes. Have you read? It motivates us, it inspires us. And if you see every expeditions or every military campaign of the Shivaji Maharaj, you will find a discipline there. His army was very organized. And when we are organized, we can do everything in the world. A person who is known for valor, Maharaj, who known for courage, Chhatrapati, who known for his justice. If a person has all these qualities in him, so he is the perfect person, or he is the perfect Maharaj, or he is the perfect Chhatrapati. If you see how he was running his administration, he has Ashtapradhan. You know Ashtapradhan? It was his councils of ministers, and through the council of ministers he used to run the administration across the empire. So it is looked after by Peshwa, Vakyanvis, Shurunvis, Sare Naubat, Nyayadhish. So the 8 people who used to look after the administration of the Chhatrapati Shivaji Maharaj, and Chhatrapati Shivaji Maharaj were very kind and very considerate, and he used to respect the women, he used to respect his riaya, he used to respect his rayat, he used to
take care of the Rayat. And when the king who looks after his Rayat, so that kingdom is going to be very prosperous, and that kingdom is going to be a powerful kingdom. I will not explain much about the military campaign of the Shivaji Maharaj, but once you see 3 things he included in his expansion of the empire. One was the treaty, second was making the forts, and third was his guerrilla tactics. Nowadays in army and even in some of the forces, the guerrilla tactics is used. This all guerrilla tactics is given by the Chhatrapati Shivaji Maharaj. And this is an art, or this is an art of fighting with the troop. So sometime I will request Mr. Gokhale, what exactly is the guerrilla tactics? If in any other day, if it is possible, then we can make you understand how the guerrilla war is fought. So I think it will be easy to do, and even the children will come to know about the guerrilla tactics. So and apart from that, Shivaji Maharaj has given a strong army, and army was not so big, but army was well disciplined, well organized. So when army is well disciplined and well organized, you can fight any battle, and definitely the army which is disciplined is going to win the battle. If you see the character of the Chhatrapati Maharaj, there was a one person behind it, and it was Jijau. She used to tell the stories of the Mahabharata and Ramayana, and she did the work of the character building. And if you see, Chhatrapati Shivaji Maharaj was just 16 years old, and just comparison with the 16 years boys and girls. Nowadays, what we think and what we do, 16 days boy or girl may be busy with the mobile phones and others. He was the person who captured the fort. So you see his valor, you see his vision and mission for the Maratha kingdom. Managed to get out from all those difficult situations. He faced many challenges, he faced many problems, but he came as a victorious because he worked on the solutions. So his story also inspires us to get the solutions from the problems and rectify all those issues which are coming in our life. I'm sure today the day is really auspicious, and we all filled with the emotions, we all filled with the joy, and we all feel proud that a great Maharaj was born in our country, and this land is really fortunate, and we are fortunate to be here. And I'm sure, my dear children, you will at least take one qualities of the Chhatrapati Shivaji Maharaj today and live that for the whole day. You will find a big difference in your modus operandi, in your work functioning, in your study, and your everything. Everybody has a photograph of the Shivaji Maharaj? Yes! So you will do the floral tributes. You will give floral tributes to Shivaji Maharaj. So thank you very much, and God bless you all. अभिमानाची वेळी फुलादी मनगडे खेळती खेळ जीव देणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला